महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत आणि अवघे काही तास उरले आहेत आता प्रचार थांबायला. ज्या पक्षाचे महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार उभे आहेत, ज्या पक्षाचा प्रचार ज्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून होतोय, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये आहे. आणि ही नुसती एक मुलाखत नाही आहे, देवेंद्रजी आपलं स्वागत आहे. तर हा एक प्रचंड ग्रँड शो सुद्धा आहे आणि मुलाखतीत ते काय म्हणतात हे तर आपल्याला ऐकायचंच आहे, पण त्याचबरोबर मंडळी तुम्ही हा ग्रँड शो सुद्धा एन्जॉय करा. आपण आहोत मुंबईच्या कोस्टल रोडवर, आता आपण जाणार आहोत. देवेंद्रजी, काय आहे आत्ताची कॉन्फिडन्स लेवल? आय एम 100% कॉन्फिडंट. मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि हा जो काही आत्मविश्वास आहे हा केलेल्या कामाच्या भरोशावर आहे. जनतेने यापूर्वी जो विश्वास दाखवला त्याच्या आधारावर आहे आणि ज्या प्रकारे मी आमचे सहकारी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आहोत याच्या भरोशावर आहे. आम्ही या निवडणुका जिंकणार आणि मुंबई पण जिंकणार आणि बिलकुल. खरं तर पुण्यात महिलांसाठी खास एक वेगळाच जाहीरनामा तुम्ही केला असं दिसतंय. 165 पैकी तुमचे 91 जागांवर महिलांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. मुंबईतही बेस्ट प्रवासात 50% ची सवलत ही खास महिलांसाठी आहे. विद्यार्थिनींसाठी सुद्धा काही सवलती तुम्ही दिलेल्या आहे आणि एकंदरीतच बघितलं विद्यापीठातलं आरक्षण जर बघितलं तर त्यामुळे बऱ्याच घोषणा या महिलांसाठी आहे. लाडक्या बहिणीची जे काही यश तुम्हाला विधानसभेत मिळालं त्यानंतर ह्या सगळ्या निवडणुका महिला सेंट्रिक करायचं असं तुम्ही ठरवलं का? नाही, केवळ एवढंच कारण नाही आहे. मुळामध्ये आत्ताचं जे राजकारण आहे हे राजकारण हळूहळू महिला सेंट्रिक व्हायला लागलेलं आहे. आणि जेव्हापासनं माननीय मोदीजींनी महिलांना विधानसभेत आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्याचा कायदा पास केला तेव्हापासनं ज्या काही महिला आहेत या अधिक ॲसर्टिव्ह झाल्या आहेत, त्या राजकारणामध्ये अधिक सक्रिय झालेल्या आहेत आणि अतिशय मेहनतीने काम करत आहेत. आणि अर्थातच आमचा हा प्रयत्न असणार आहे की त्यांची जास्तीत जास्त मतं आम्हाला मिळावीत आणि म्हणून एक नारी सशक्तीकरणाचा अजेंडा हा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तोच या ठिकाणी रिफ्लेक्ट होतोय. एकनाथ शिंदेंचा जो लाडका भाऊ प्रचार आहे तो बराच अग्रेसिव्ह आहे, पण तुमचा सटल आहे देवाभाऊ. आणि देवाभाऊंचा प्रचार हा असा सटल ठेवला आहे तुम्ही, का बरं? नाही, आता देवाभाऊ म्हणून मी एस्टॅब्लिशच झालो आहे. आता बहिणी मला देवाभाऊच म्हणतात आणि भाऊही देवाभाऊच म्हणतात. त्यामुळे आता त्याला वेगळ्या प्रकारे प्रचारित करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण जर बघा, मी कुठेही गेलो तर गर्दीतनं 2-4दा आवाज येतातच देवाभाऊ देवाभाऊ म्हणून. आणि मला असं वाटतं की एक भावनिक नातं हे महिलांशी आमचं तयार झालेलं आहे. या महापालिका निवडणुकीमध्ये एक अजून आपण बघितलं की म्हणजे एक नवीन पद्धत तुम्ही प्रचाराची आणली. म्हणजे आधी तर आम्ही तुम्हाला बघितलंय तुम्ही धावत लिटरली एका सभेनंतर दुसरी सभा, एका रॅलीनंतर दुसरी रॅली, अगदी रात्रीपर्यंत तुम्ही प्रचार करताना आम्ही तुम्हाला बघितले. पण यावेळेला तुमचा फोकस मुलाखतींवरही आहे. खास सेलिब्रिटी मुलाखतीसुद्धा तुमच्या वेगवेगळ्या शहरात होत आहे. तर तुम्हाला कोणी सांगितलं की त्या मुलाखतींच्या माध्यमातून जास्त चांगलं व्यक्त होता येतं की काही विचार करून एक रणनीती तुम्ही अशी ही आखली? प्रचाराची पद्धत जी आहे ही मी स्वतः तयार केली. ज्यावेळी मी बघितलं की साधारण प्रचार 1-2 तारखेला सुरू होईल, तो 12 तारखेची शेवटची सभा करून 13ला तो संपेल. कमी वेळ आपल्याकडे आहे. 29 महानगरपालिका आहे. महानगरांच्या क्षेत्रामध्ये बहुधा त्यांची अपेक्षा अशी असते संध्याकाळची सभा व्हावी. संध्याकाळ काही एवढे मिळणार नाही आहेत आणि म्हणून मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं माध्यम काय, मग मी त्याचा प्लॅन केला. काही ठिकाणी रोड शोज करायचे, काही ठिकाणी सभा करायच्या आणि मग काही जाहीर मुलाखती करायच्या. कारण या प्रगट मुलाखतीतून आपल्याला आपला कंप्लीट अजेंडा लोकांपर्यंत पोचवता येतो. या थोडा दीर्घ मुलाखती असल्यामुळे जो डेव्हलपमेंटचा आपला अजेंडा आहे किंवा जे आपलं एक भविष्यातलं डेव्हलपमेंटचं चित्र आपण तयार केलं आहे हे नीट मांडता येतं आणि लोकांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं पोहोचतो.
आणि मला असं वाटतं की हा प्रयोग खूप यशस्वी झाला. भाजपानं हिंदू मुस्लिम केलं नाही आणि एखादी निवडणूक लढवली, अशी निवडणूक दाखवा आणि 1 लाख रुपये घेऊन जा, असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलंय. नाही, मी आपल्यालाच विनंती करतो, कारण शेवटी आपण पत्रकार आहात. पत्रकार हे तटस्थ असतात, ते त्यांचे नाही ना आमचे नाही. प्लीज जाऊन माझे 1 लाख रुपये उद्धव ठाकरेंकडनं घेऊन या. याचं कारण, आपण मुंबई सोडून कुठल्याही महानगरपालिकेचं माझं भाषण, कुठलंही भाषण काढा, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्या भाषणांमध्ये की फक्त आणि फक्त विकासावर बोलतो. फक्त विकास, दुसरा विषयच मी आणत नाही. फक्त विकासावर बोलतो आणि मुंबईमध्ये फक्त उत्तरं देतो. विकासावर 90% आणि 10% उत्तरं देतो. त्यामुळे तुमच्या चॅनलनी माझी खूप भाषणं लाईव्ह केली आहेत, त्यातली निवडक 4 भाषणं काढा, ती प्लीज त्यांच्याकडे द्या. त्यांच्याकडे 1 लाख रुपये मला आणून द्या. पण मी जो चॅलेंज दिलाय तो चॅलेंज मात्र ते अजून पूर्ण करू शकले नाहीत. तुमचा चॅलेंज, माझा चॅलेंज असा होता की उद्धवजींचं विकासावर एक भाषण दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. मी छोटा माणूस आहे, मी लाख रुपयेवाला माणूस नाही आहे, तर मी 1,000 रुपये मिळवा. त्यांनी तरी भाषण केलं नाही म्हणून 2,000 केले, मग ते आता 5,000 रुपयापर्यंत मी पोचलो आहे. आणि तुमच्या चॅनलवरनं ऐलान करतो, 7,000 रुपये मी देईन. उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा, 7,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जा. हा, एकंदरीत ना विकास म्हटलं की उद्धवजींचं असंही म्हणणं आहे की आम्ही जे केलं ते तुम्ही चोरताय. म्हणजे आत्ता आपण कोस्टल रोडवर आहोत, हे सगळं आपण बघतोय आणि त्यांचं म्हणणं आहे हे त्यांनी केलं. असं आहे की राईट ब्रदर्सनी विमानाचा शोध लावला. विमान तर पुष्पक विमान आमच्या रामायणात होतं. मग राईट ब्रदरला का बरं तुम्ही त्या ठिकाणी श्रेय देता? ते तर सगळं श्रेय रामायणाला गेलं पाहिजे आणि रामायणातलं पुष्पक विमान हेच खरं विमान आहे असं आपण म्हटलं पाहिजे. बघा, अतिशय बाळबोध आहे. मुळामध्ये हा जो कोस्टल रोड आहे ज्याच्यावरनं आज आपण चाललो आहोत, संकल्पना जुनी होती. एका निवडणुकीत त्यांनी पिकअप केली, आम्ही कोस्टल रोड करू म्हणून सांगितलं, 7 मध्ये सांगितलं, काही झालं नाही. मग आपले पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तिकडे वरी सरकार खाली सरकार होतं, काही झालं नाही. मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोस्टल रोडचं काम हातामध्ये घेतलं. कोस्टल रोड करणं कठीण नव्हतं, कोस्टल रोडच्या परवानग्या कठीण होत्या. याकरता परवानग्या कठीण होत्या की आपल्या देशाच्या एन्व्हायरमेंटल नॉर्म्समध्ये रेक्लेमेशन रोड करता अलाउड नव्हतं आणि त्यामुळे त्याला परमिशनच मिळत नव्हती. त्याकरता कायदा आणि नोटिफिकेशन सगळं बदलण्याची आवश्यकता होती. मग मी केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा सुरू केला. 2 वर्ष पाठपुरावा केला, 3 मंत्री बदलले. शेवटी मोदीजींच्या आशीर्वादाने फायनली 5 बैठका झाल्या हाय लेवलच्या आणि 5व्या बैठकीनंतर याला मान्यता मिळाली. शेवटच्या बैठकीतलं सगळं क्लिअर झालं होतं. त्यांनी एका गोष्टीवर अडवणूक केली होती की आपण ही जी सगळी कोस्टल रोडचा प्रोमनाड वगैरे जो सगळा पाहतो, त्यांचं असं म्हणणं होतं की कोस्टल रोड केल्यामुळे जवळपास त्या ठिकाणी तुम्हाला 250 एकर खुली जागा मिळणार आहे आणि इथे जागेचा भाव 2 लाख रुपये स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे तुम्ही नव्याने रिअल इस्टेट तयार कराल. मी ॲफिडेव्हिट दिलं माझ्या सहीचं, आम्ही रिअल इस्टेट करणार नाही, आम्ही इथे गार्डन आणि प्रोमोनाड करू. आणि त्यानंतर त्याला मान्यता मिळाली. आता ही मान्यता मिळाल्यानंतर हे कोणी करावं? शिंदे साहेब त्यावेळेस MSRDCचे मंत्री होते. त्यांची इच्छा होती MSRDCने करावं. MMRD आता करायला तयार होती. आणि उद्धवजींचं म्हणणं होतं की मी याचं मागे प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे, त्यामुळे हे महानगरपालिकेला करू द्या. आमचे साथीदार होते. मी सांगितलं चला महानगरपालिकेने करावं. त्यानंतरही या संदर्भात हायकोर्टात केस झाली. हायकोर्टात मी स्वतः लढलो, जिंकून आलो. सुप्रीम कोर्टात केस झाली, सुप्रीम कोर्टात लढून त्या ठिकाणून जिंकून आलो, काम सुरू केलं. आता एक दिवस अचानक मला न सांगता उद्धव ठाकरेंनी याचं भूमिपूजन केलं. भूमिपूजन तुम्हाला न सांगता केलं, मला न सांगता केलं, मला न बोलवता केलं. आणि मला BMCच्या कमिशनरचा फोन आला. ते म्हणाले साहेब अशा अशा प्रकारचं भूमिपूजन त्यांनी ठेवलं आहे, आम्हाला हे समजतं की ते कुठल्याही संवैधानिक पदावर नाही आहेत, त्यामुळे त्यांना ते करायचा अधिकार नाही. पण
आपण सांगा, आम्ही पुन्हा भूमिपूजन करायला तयार आहोत, हां. आपल्या हाताने भूमिपूजन घ्यायला तयार आहोत. मी त्यांना सांगितलं, मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, करू द्या त्यांना भूमिपूजन. मी कोस्टल रोडचं उद्घाटन करीन. आणि अशा प्रकारे कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना त्यांनी केलेलं ते भूमिपूजन आहे. त्यानंतरही त्याच्या अडचणी आम्हीच दूर केल्या. फायनली कोस्टल रोड पूर्णही आम्हीच केला. त्याचा पहिलाही टप्पा आम्हीच उद्घाटित केला, दुसराही टप्पा आम्हीच उद्घाटित केला आणि फायनल टप्पाही आम्हीच उद्घाटित केला. सगळं काम हे आम्ही पूर्ण केलं. त्यामुळे ते जे श्रेय घेत आहेत त्यांचं श्रेय काय आहे? एक कधीतरी दाखवलेलं प्रेझेंटेशन आणि दुसरं म्हणजे मला न सांगता लपून छपून केलेलं भूमिपूजन. या व्यतिरिक्त त्यांचं काही श्रेय नाही. तुमचं कधी या भूमिपूजनावरून त्यांच्याशी काही चर्चा झाली का? नाही, मी तुम्हाला माहिती आहे, मी अतिशय संयमी माणूस आहे. संयम हा माझा स्थायी भाव आहे. मी त्याच्यावर कधी त्यांच्याशी चर्चाही केली नाही, कधी त्यांना बोललोही नाही. एकंदरीत ठाकरेंवर मुंबईत BMC मधले भ्रष्टाचाराचे बरेच आरोप तुम्ही करताय, इतरही मंडळी करते, आणि ह्याला तुम्ही कन्फ्युजन आणि करप्शन याची ही युती आहे असं तुम्ही म्हटलात. पण ठाकरेंची सत्ता जेव्हा होती आणि तुमच्याबरोबर ते होते त्यावेळेला तुम्ही कारवाई का नाही केली ठाकरेंवर? पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या, तर ठाकरेंसोबत जेव्हा आम्ही सत्तेमध्ये होतो त्यावेळी महापौर पद त्यांच्याकडे आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन पद त्यांच्याकडे. महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह निर्णय घेणाऱ्या दोनच बॉडी आहेत, मेयर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन. आम्हाला काय मिळायचं? उपमहापौराचं पद किंवा एखाद दुसरं सदस्य पद. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कधीच काय मिळालं नाही. सत्ता होती काँग्रेसची, काँग्रेसचं त्यांचं फिक्सिंग होतं मुंबईमध्ये, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही, तुम्ही आम्हाला काही म्हणायचं नाही. त्यामुळे जे काही त्यांनी महानगरपालिकेच्या स्तरावर मुंबईचं फिक्सिंग केलं होतं त्यामुळे काँग्रेसही कधी ॲक्शन घ्यायची नाही. त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळायचं त्या ठिकाणी. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे तक्रार आल्यावर मुंबईच्या 200 रस्त्यांची मी चौकशी केली. 200. आणि साधीसुधी नाही, CAGची चौकशी लावली. आणि CAGच्या चौकशीमध्ये निष्पन्न आलं 200ही रस्त्यांमध्ये डांबराच्या खाली PQC लेवलच नव्हतं. नो PQC. हे मुंबईमध्ये दर वर्षी खड्डेयुक्त मुंबई जी बघायचं होतं, त्याचं कारण काय? PQC लेवल ही खऱ्या अर्थानं स्टेबिलाइज करते, ती लेवलच खाऊन टाकली होती. मग त्याच्यात मी ॲक्शन घेतली, लोकांना जेलमध्ये टाकलं, अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण ब्लॅकलिस्ट केलं. आणि मग 17ची निवडणूक आली. 17च्या निवडणुकीत आम्ही एकमेकांसमोर लढलो. जे करते करवी ते होते कॉन्ट्रॅक्टर्स कडनं, त्यांच्यापर्यंत बघा असं आहे की हे सोपं नसतं. कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशनला प्रत्येक गोष्टीची चेन लागते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये थेट भ्रष्टाचार करणारे जे आहेत तेच त्या ठिकाणी अटक होतात. त्यानंतर 17ला ज्यावेळेस आम्ही निवडणुका लढलो ते 84 आले, आम्ही 82 आलो. माझा महापौर बनत होता. त्यानंतर तुम्हाला किस्सा माहिती आहे, मी अनेक वेळा सांगितलेला आहे. दरवाजा बंद करून बसले होते. शिंदेसाहेब आणि नार्वेकरांनी मला फोन केला. मी निर्णय केला, सगळ्या जागा त्यांच्या, आम्ही सत्तेत सामीलच होणार नाही. आम्ही वॉचडॉग म्हणून, चौकीदार म्हणून या ठिकाणी काम करू. आणि आम्ही ते 5 वर्ष चौकीदार म्हणून काम केलं. इतका भ्रष्टाचार त्यांचा बाहेर काढला. आपल्याला माहिती आहे, कचऱ्याचा घोटाळा झाला. कचरा नेण्याच्या वाहतुकीच्या नावाखाली पैसे काढत असताना ज्या गाड्यांचे नंबर दिले, म्हणजे किती बोका आले होते बघा. त्यात ऑटो रिक्षा आहे, त्याच्यामध्ये मोटरसायकल आहे, त्याच्यामध्ये स्कूटर आहे, त्याच्यामध्ये मोपेड आहे. त्यामुळे पाहिजे त्या गाडीचा नुसता नंबर देऊन हजारो कोटी रुपये काढले. त्यांना आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. मिठी नदीमध्ये हे इतके पर्यावरणाच्या गोष्टी करतात. मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या ऐवजी तो गाळ खाल्ला यांनी. आणि कोट्यवधी रुपये हे यांच्या मित्रांनी खाऊन टाकले, तेही जेलमध्ये गेले. एवढंच नाही, मला सगळ्यात वाईट काय वाटतं, कोविडनी जेव्हा मुंबई होरपळली होती त्यावेळी कोविड सेंटरचा घोटाळा एक मुंबईमध्ये झाला. आणि आपल्याला माहिती आहे, त्या कोविड सेंटरच्या घोटाळ्यामध्ये जे जेलमध्ये गेले कोणाचे जावई होते. मला बोलणं योग्य वाटत नाही, पण तुम्हालाही माहिती आहे. आणि घोटाळा काय होता?
कोट्यवधी रुपये महानगरपालिकेकडनं घेऊन कोविड सेंटर उघडलं. त्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांचे पगार, नर्सेसचे पगार, स्टाफचे पगार सगळे दाखवले. त्यातलं कोणीच तिथे नव्हतं. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं त्यातल्या प्रत्येक ज्याच्या नावाने त्या ठिकाणी पैसे काढले गेले त्यांनी सांगितलं की यांनी अकाउंटमधून सगळे पैसे आपल्याकडे वळवले, आम्हाला थोडेसे पैसे दिले, आम्ही कधी त्या कोविड सेंटरला गेलो देखील नाही. आणि त्यावेळी शेकडो लोक या मुंबईमध्ये या कोविड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडले. आता कसायापेक्षा काय तुम्हाला जास्त आम्ही उपमा द्यायची हो, की कोविडच्या काळामध्ये लोकांना मरण्याकरता तुम्ही भ्रष्टाचार करता, ते करून तुमचं भागलं नाही. रेमडेसिवीरचा घोटाळा केला, खिचडीचा घोटाळा, खिचडी कोविडमध्ये गरिबाला द्यायची खिचडी, त्याचा घोटाळा केला. आणि त्याहीपेक्षा कफन घोटाळा केला, कफन घोटाळा, बॉडी बॅगचा घोटाळा केला. आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या त्यांच्या महापौरांनी ज्यांच्यावर FIR झालेला आहे, ॲफिडेव्हिटमध्ये तेही लपवून आताच्या नवीन घोटाळा केला. त्यामुळे यांचे जे घोटाळे आहेत ना, याच्या जर कहाण्या मी सांगू लागलो तर अक्षरशः मला असं वाटतं की मला दिवस पुरणार नाही. एक अजून चॅलेंज उद्धव ठाकरेंनी तुम्हाला दिलंय कालच्या भाषणात की मी येत नाही स्टेजवर, तुम्ही या, आदित्य सांगेल की आम्ही काय काम केलं, तुम्ही काय केलं. ते आदित्यला प्रमोट करण्याचा ते खूप प्रयत्न करत आहेत, पण ते जमून नाही राहिलं. तर आदित्य समजा जर त्या ठिकाणी येणार असेल तर माझी गरज काय आहे? माझा एखादा वॉर्डाचा अध्यक्षही पुरे, किंवा एखाद्या माझा उमेदवार पाठवून देतो, तोही आदित्यला उत्तर देऊ शकेल. माझी आवश्यकताच नाही आहे. तुमच्यावर म्हणा किंवा पर्यायानं भाजपावर टीका करणाऱ्यांमध्ये एक नाव सध्या ॲड झालं आहे आणि ते म्हणजे अजित पवारांचं आहे. ते इतक्या टोकाचं तुम्हाला बोलतायत. 15 तारखेनंतर ते हे थांबवतील, पण लोक ती टीका विसरणार का? त्यात खूप गंभीर आरोप ते तुमच्यावर करतायत. पहिल्यांदा तर ज्यावेळेस या निवडणुका आल्या त्यावेळी आम्ही जाणीवपूर्वक हे ठरवलं की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करू शकत नाही. 1 नंबरचा पक्ष आम्ही आहोत, 2 नंबरचा पक्ष ते आहे. आम्ही जर युती केली तर विनाकारण विरोधकांना स्पेस मिळेल आणि आमच्यात ज्या उमेदवारांना आम्ही तिकीटं देऊ शकणार नाही त्यांना तिकिटा देऊन आमच्या विरुद्ध उभं करतील. त्यामुळे आपापल्या शक्तीने आपण लढू. पण त्यावेळी हे ठरलं होतं एकमेकावर टीका करायची नाही, ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मी संयम पाळला, मी त्यांच्यावर टीका केली नाही, त्यांच्या कुठल्या टीकेला मी उत्तर दिलं नाही. पण त्यांनी मात्र काही प्रमाणात पातळी सोडून टीका केलेली आहे. ही टीका अयोग्य आहे. मला ती टीका ऐकल्यानंतर प्रचंड दुःख झालेलं आहे. पण शेवटी आता त्यांनी ठरवायचं. त्यांनी त्यांचं ठरवलेलं पण दिसतंय. म्हणजे ते आणि काका नंतर एकत्र येणार असे संकेत तेच देतात आहेत. म्हणजे आम्ही म्हणत नाही आहे. ते आल्यावर तुमच्याकडे मित्र ॲड होणार आहे की मित्र जाणार आहे? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की आज तरी आम्हाला जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्यांचा आणि काकांचा जो काही या ठिकाणी अलायन्स झाला आहे, जी युती झाली आहे, ती पिंपरी चिंचवड आणि पुण्यापुरतं मर्यादित आहे. पलीकडची माहिती आमच्याकडे नाही. पण ते एकत्र आले तर शरद पवार आणि त्यांची ही मंडळी तुमच्याकडे आली तर तुम्हाला चालणार असेल? नाही, प्रश्न काय आहे, राजकारणामध्ये हायपोथेटिकल सिच्युएशनवर कधी आपलं मत व्यक्त करायचं नसतं. कारण सिच्युएशन फ्लुइड असते, परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आज तरी ते आमच्याकडे येण्याचे चान्सेस दिसत नाही. त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंही मत व्यक्त करत नाही. अरे एक नारा आहे ना, तो इतक्यात खूप चालतोय. तो म्हणजे 2 पार्टी फेक है, काका पुतण्या एक है. हे तुमचंही मत आहे का? मला असं वाटतं की परिवारात कोणी जवळ येत असेल तर आम्ही फार काही ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही आहे. पण पॉलिटिकली जर कोणी एक येत असेल तर आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत. योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. नुसतं तेच नाही, भाजप आणि अजितदादा यांची सुद्धा तशी नुरा कुस्तीचे असं मत आहे. म्हणजे हे स्ट्रॅटेजी म्हणून केलंय नवाब मलिक. नाही, मुंबईमध्ये आम्ही थेट भूमिका घेतली. अजितदादांची इच्छा होती आमच्या महायुतीत यायची, पण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुमचे प्रचार प्रमुख नवाब मलिक असल्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही.
ते म्हणाले आम्ही बदलू शकत नाही, त्यामुळे ते बाजूला आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं मी जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे नुरा कुस्तीचा विषयच नाही. नुरा कुस्तीचा अर्थ काय असतो? दाखवायला लोकांना खरी कुस्ती आणि लढायला मात्र फिक्स कुस्ती. आम्ही स्पष्टपणे सांगितलं, आम्ही इथे एकत्रित लढणार नाही आहोत. आमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत, हे मी सुरुवातीला सांगितले. जर मुंबईत तुम्हाला आकडे कमी पडले आणि त्यावेळेला अजितदादांच्या पक्षाची मदत घ्यायची वेळ आली तर ती घ्याल का? बघा, पुन्हा एकदा सांगतो, आज तुम्ही लिहून घ्या, आम्हाला मुंबईमध्ये कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. भाजप, शिवसेना, रिपाई, महायुती पूर्ण बहुमत आणि बहुमतापेक्षाही चांगले आकडे, बहुमतापेक्षाही कम्फर्टेबल आकडे जागा आम्हाला मिळणार आहेत. पण गरज लागली तर? नाही, लागायची गरजच पडणार नाही. शिंदेंनी तुमच्यापेक्षा म्हणजे 60 जागा जवळजवळ मुंबईत कमी घेतल्या. त्यामुळे एक लॉजिक उद्धव ठाकरेंचं पटण्यासारखं आहे. त्यांचं म्हणणं हे आहे की त्यांनी महापौरचा दावा सोडून दिलाय तसाच. म्हणजे ते जे बाळासाहेबांचा विचार म्हणतात, म्हणजे उद्धवजींचं वेगळं म्हणणं होतं की बाळासाहेबांचा विचार नेहमी हा होता की शिवसेनेचा महापौर असावा, पण ते त्यांनी निवडणुकीच्या आधीच तिथे शस्त्र टाकली असं त्यांचं म्हणणं आहे. पण म्हणजेच जर तुम्ही जिंकलात तर भाजपचाच महापौर हे पक्क झालंय का? असं आहे, पहिली गोष्ट तर त्यांच्यापेक्षा ते आमच्यापेक्षा 47 जागा कमी लढत आहेत, 60 नाही. दुसरं, तुम्ही दुसरीकडे बघा, मुंबईमध्ये आमचे आमदार आहेत 15, त्यांचे आमदार आहेत 5. म्हणजे रेशो काय असला पाहिजे तसा विचार केला तर त्यांना 35% आणि आम्हाला 65%, असा रेशो नाही केला आम्ही. हा रेशो आहे 55% आणि 45%चा. त्यामुळे कुठेही आम्ही अन्याय केला असं तर नाही आहे. आणि दुसरं, कल्याण डोंबिवलीमध्ये आमची ताकद असतानाही युती झाली पाहिजे म्हणून आम्ही 56 जागा घेतल्या. आम्ही 56 जागा घेतल्या, त्यांना 65 जागा दिल्या. आता याचा अर्थ आम्ही महापौरपद सोडून दिलं का? नाही सोडलं. कल्याण डोंबिवली ते युतीचा महापौर होईल, मुंबई ते युतीचा महापौर होईल, कुठल्या पक्षाचा होईल आम्ही दोघं मिळून ठरवू. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ते अजून ठरलेलं नाही, नाहीये. ठरलं नाहीये. हां. मुंबईत शिवसेनेचाही महापौर होऊ शकतो, महायुतीत कोणाचाही महापौर होऊ शकतो, कल्याण डोंबिवलीत कोणाचाही महापौर होऊ शकतो, महायुती मिळून ठरवू. पण शिवसेनेने महापौरावरचा दावा सोडला वगैरे जे उद्धवजींचं म्हणणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशी आमची कधी अटही नव्हती आणि तशा प्रकारची कोणती चर्चाही केलेली नाही. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्या आधी लोकसभा होत्या, मग विधानसभा झाल्या. आता ज्या नगरपालिकांच्या पंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता महापालिका, आता परत झेडपी. एकंदरीत तुम्ही स्वतः पूर्ण वेळ प्रचारात सक्रिय असता. कुठेतरी तुमच्यावर, तुमच्या मंत्रिमंडळावर हा ताण आहे असं नाही वाटत का? इतर कामं करायला वेळ मिळतोय का? नाही, उलट मला तर वाटतंय फार चांगलं आहे. दर 6 महिन्यांनी इलेक्शन येण्याच्या ऐवजी 3 महिन्यात सगळे इलेक्शन होऊन जाणं, म्हणजे मग पुढच्या काळात आपण गव्हर्नन्स करता मोकळे असतो. पण याही निवडणुकीच्या काळामध्ये माझं काम कुठे थांबलेलं नाही. मी यातही सवड काढतो, पेंडिंग फाईल्स क्लिअर करतो, आचारसंहितेत न बसणारे म्हणजे जे आचारसंहितेत बसतात किंवा ज्याला आडवी येत नाही ते डिसिजन्स घेतो. आताही तुम्ही 3 दिवसापूर्वी पाहिलं असेल, मी बैठका घेतल्या, मी MOUs केले. तर मी हे सगळं आपलं चालूच असतं. तुम्ही जर मुंबईत जिंकलात तर आमच्यासमोर एक हॉरर फिल्मच आता वाटायला लागलेली आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही जर BMC जिंकली तर एकतर तुम्ही मराठी माणसाला हद्दपार करणार आहे, दुसरं म्हणजे तुम्ही मुंबई गुजरातला देणार आहे, मुंबईचं बॉम्बे होणार आहे, त्याच्यानंतर ती अडाणीमय तुम्ही केलीच आहे आणि अजून करणार आहे. त्याचबरोबर मोदींना मराठी माणूस नको आहे म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे नको आहेत. तर हे जे एक प्रचाराचं चित्र आहे त्याबद्दल काय म्हणाल? याला एका शब्दात सांगायचं झालं तर निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुंबई म्हणजे काय मोटर आहे का हो? एखादी गाडी आहे की चालवत नेऊन गुजरातमध्ये ठेवणार आहे? अरे हा भूभाग आहे, ही मुंबई आहे. कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे याला हात लावायची.
असे कसे लेचेपेचे नेते आहात हो? जे आपल्या लोकांना घाबरवतात की मुंबई तुटून जाईल. संपली का हिंमत तुमची? अरे मी म्हणतो माझ्यात ताकद आहे, मी म्हणतो जोपर्यंत देवेंद्र फडणवीस जिवंत आहे तोपर्यंत त्या मुंबईला कोणी हात नाही लावू शकत. तुम्ही ते म्हटलं पाहिजे. मुंबई जाणार, मुंबई जाणार, काय रडके लोक आहेत होय. मुंबईला जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, मुंबई महाराष्ट्राची, कोणी याला हात लावू शकत नाही. आणि मराठी माणसाचं बोलायचं यांना अधिकार काय आहे? तो बाळासाहेबांना होता. यांना काय अधिकार आहे? 25 वर्षामध्ये यांनी मराठी माणसाकरता काय केलं सांगा? दक्षिण मुंबईतला मराठी माणूस का हद्दपार झाला? का वसई विरारच्या पलीकडे गेला? त्याला काय इथे घर मिळालं नाही? आज BDD चाळीच्या संदर्भात वर्षानुवर्ष यांच्या काळामध्ये BDD चाळीत हा बिल्डर की तो बिल्डर हाच वाद घालत राहिले. मी मुख्यमंत्री झालो, मी निर्णय केला BDD चाळीमध्ये बिल्डर येणार नाही. BDD चाळीमध्ये म्हाडा रिडेव्हलपमेंट करेल. म्हाडाला काम दिलं, टेंडर काढले, वर्क ऑर्डर केला, भूमिपूजन केलं, काम सुरू केलं. आणि आता चाव्या देखील वाटल्या. 80,000 मराठी लोक 120 स्क्वेअर फुटात राहणारे 500 स्क्वेअर फुटात निशुल्क त्या ठिकाणी गेले, जे मीरा भाईंदरच्या पलीकडे एखादा फ्लॅट अफोर्ड करू शकत नव्हते. अभ्युदयनगर असेल, विशाल सह्याद्री, ज्या ठिकाणी आपले माथाडी कामगार आहेत, या ठिकाणचं पत्राचाळ. आता पत्राचाळ तर उदाहरण आहे. पत्राचाळ तर यांना लाजीनी मान खाली घालणार आहे. मराठी अस्मिता जिथनं सुरू झाली ती पत्राचाळ, मराठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची नाळ जुळलेल्या अनेक लोकांची पत्राचाळ, यांच्याच लोकांनी त्याच्या विकासाच्या पोटी मराठी माणसाला बाहेर काढलं, रस्त्यावर आणलं आणि झोपड्यात राहायला मजबूर केलं, घोटाळा केला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पत्राचाळीचं त्या घोटाळेबाजांकडनं पत्राचाळ बाहेर काढली, त्या ठिकाणी घरं बांधली आणि घरांच्या चाव्या हँडओव्हर केल्या. मराठी माणसाला घर देणारा आम्ही आहोत. मराठी माणसाच्या नावावर तुम्ही राजकारण केलं. माझा सरळ सवाल आहे तुम्हाला, तुम्ही गिरणी कामगारांकरता मोर्चे काढले ना, मग या महानगरपालिकेच्या माध्यमातनं गिरण्यांच्या जमिनीवर ज्यावेळी मोठे मोठे टावर होत होते आणि त्यांना तुमची महानगरपालिका ज्यावेळेस मान्यता देत होती, त्यास अट का नाही टाकली की माझ्या गिरणी कामगारांना घर द्या? म्हणजे परमिशनही आपणच द्यायची, मोर्चेही आपणच काढायचे घर नाही म्हणून. ही दुटप्पी भूमिका आहे. 25 वर्षात एक घर नाही देऊ शकला तुम्ही गिरणी कामगाराला, आणि गिरणी कामगाराला देशोधडीला लावायचं आणि मराठी माणसाच्या बाता मारायच्या. काय केलं सांगा ना मराठी माणसाकरता? त्यामुळे ओय बाकी तर सोडून द्या, हे इतकं या ठिकाणी बोलतात. मुंबई महानगरपालिकेतले कंत्राटदारी मराठी नाही आहेत. जे एवढे कंत्राटदार यांनी उभे केले, ते कोणचे मराठी कंत्राटदार उभे केले? तेही तर त्यांनी अमराठीच उभे केले. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे, मराठीचं केवळ यांनी राजकारण केलं आहे. मराठी माणसाच्या नावावर हे मोठे झाले, मराठी माणूस नाही मोठा झाला. त्यांचा हा जो एक आक्षेप आहे तो सातत्यानं ते मांडत आहेत, तो म्हणजे की हे इतर कंत्राटदार नाही, पण एकच कंत्राटदार आता मुंबईमध्ये आहे आणि त्यांचं नाव अडाणी आहे. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की अडाणी हे तर या ठिकाणी आत्ता आले. हे जे काही एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टचं न्यू मुंबईच्या एअरपोर्टचं मी टेंडर केलं होतं. न्यू मुंबईचं एअरपोर्ट हे GVKला गेलं होतं. याचं 4 वर्ष GVKने काम केलं. नंतर ज्यावेळेस GVKने आपले शेअर्स डायल्यूट करून त्या ठिकाणी अडाणींना आणलं आणि अडाणी मेजर स्टेक होल्डर झाले, तिथं काही आम्ही अडाणींना एअरपोर्ट दिलं नव्हतं. आणि धारावी 1984 साली राजीव गांधींनी धारावी एशियातलं सगळ्यात मोठं स्लम आहे, हे रिडेव्हलप झालं पाहिजे असं सांगितलं होतं. 30 वर्ष काही झालं नाही. 14 साली मोदीजी आणि मी आल्यानंतर मी हा विषय हातामध्ये घेतला. धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्या लोकांना त्याच ठिकाणी जागा द्यायची होती. रिडेव्हलप कसं करायचं? जागा असल्यावरच तुम्ही रिडेव्हलप करू शकाल. केंद्र सरकारची भरपूर जागा तिथे होती, ती विकत घेतली मी केंद्र सरकारशी बोलून या रिडेव्हलपमेंट करता. त्याचं टेंडर काढलं आणि त्याचा वर्क ऑर्डर मी अडाणींना दिला नव्हता. तिथे दुसरा विकासक होता, त्या दुसऱ्या विकासकाला तो वर्क ऑर्डर दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं.
उद्धव ठाकरेच्या सरकारने त्यांचा वर्क ऑर्डर रद्द केला, नव्याने टेंडर कंडिशन तयार केल्या, त्यांनीच तयार केलेल्या टेंडर कंडिशनवर अडाणी आले आहेत. त्यामुळे आम्ही तर काय अडाणींना दिलं नव्हतं. आम्ही ज्याला दिलं होतं आणि कॉम्पिटिशनने दिलं होतं, ओपन टेंडरने दिलं होतं, सगळं त्या ठिकाणी नॉर्म्समध्ये बसलं होतं, कुठली अडचण त्याच्यामध्ये नव्हती, कुठली कोर्ट केस नव्हती, का रद्द केलं? आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे नॉर्म्स तयार केले त्या नॉर्म्समध्ये दोनच गोष्टी सांगतो, 10 गोष्टी सांगू शकेन जे मी नंतर बदलले. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही TDR जनरेट होणार आहे, या TDRला कॅपिंगच केलं नाही, मोनोपॉली दिली, TDRची मोनोपॉली दिली की फर्स्ट राईट टू परचेस TDR विल बी ओनली फ्रॉम धारावी, फ्रॉम अडाणी. ही मोनोपॉली दिली आणि त्याच्या किमतीवर तुम्ही कुठलं नियंत्रण ठेवलं नाही. मी म्हटलं चालणार नाही. मी त्या ठिकाणी ते सगळं चेंज केलं. मी म्हटलं TDR एक्सचेंज तयार होईल आणि स्लम TDR प्रमाणे या TDRला प्रेफरन्स मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत या TDRची किंमत रेडी रेकनरच्या 90% वर जाणार, 100% नाही, 90% वर जाणार नाही. ही ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये मी आणली. नाहीतर तुम्ही तर देऊन टाकलं होतं ना सगळं. या मुंबईमध्ये अन्य कोणाचा TDRच चालला नसता. हे मी थांबवलं आहे या ठिकाणी. त्यामुळे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मग अजून एक सांगून द्या, हे कुठले दात आहेत? उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की चूक जो दाखवतो तोच खरा मित्र. मग ते काय मित्र आहेत तुमचे? नाही, त्यांना अनेक वेळा चुका मी दाखवल्या, पण त्यांनी मला मित्र मानलं नाही, शत्रू आणला. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरे हे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा इगो. आपल्या इगो करता आपल्या घराला आग लावून देखील ते मजा पाहू शकतात, असं माझं कन्क्ल्युजन आहे. हा जर इगो त्यांच्यामध्ये नसताना तर त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालीच नसती. बघा, एक असतो आत्माभिमान, एक असतो स्वाभिमान. तो असलाच पाहिजे. तो बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता म्हणून शिवसेना उभी राहिली, म्हणून त्यांचं एवढं नाव आहे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा इगोत ते कन्वर्ट होतं ना, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम होते. बरं, राज ठाकरे आणि तुम्ही मित्र आहात हे ह्या गेल्या 4-5 दिवसात बरेचदा सांगितलं जात आहे, तुमच्याकडून त्यांच्याकडून. कशाचे संकेत आहेत काय? काही संकेत नाही आहेत. ही राजकीय संस्कृती आहे. संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे, मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे. पण आम्ही वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही. त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका. बरं, जे बिनविरोध निवडून आले ती फिक्सिंग होती का? कारण एवढे बिनविरोध कसे निवडून येऊ शकतात? असं आहे की यांना उमेदवार मिळाले नाही. आता मी तुम्हाला एक सांगतो, एवढ्या शिव्या किरीट सोमय्यांना यांनी दिल्या. किती दिल्या? जेलमध्ये टाकतपर्यंत प्रयत्न केला. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या लढतायत. आता नील सोमय्याला तर हे रिकामे सोडलं नसतं यांनी, यांच्याजवळ कॅन्डिडेट असता तर. शिवसेनेला कॅन्डिडेट देता आला नाही म्हणजे उभाठाला, शरद पवारांना देता आला, काँग्रेसलाही नाही देता आला. तिघांना म्हणजे एक आपण समजतो की अधिक उमेदवार तुमचेच निवडून नाही, आलेत तसं नाही. सगळीकडे. एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या. हां. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही हे डिसायफर करतो मी की याचा अर्थ काय आहे. उमेदवार जर यांच्याकडे असता त्यांनी दिलाच असता ना, हे नाही देऊ शकले. असंच सगळ्यात जास्त जे निवडून आले आहेत ते कल्याण डोंबिवलीत आले आहेत. कल्याण डोंबिवलीमधली मागची निवडणूक जर आपण बघितली तर आम्ही शिवसेना आणि आमचे बंडखोर मिळून 122 पैकी 105 आमचे निवडून आले. आणि त्यानंतर भाजपची ताकद त्या ठिकाणी वाढली, आमच्या आमदारांची संख्या त्या ठिकाणी वाढली. आणि एवढंच नाही तर जेवढे शिवसेनेचे नगरसेवक होते आणि पदाधिकारी होते जुन्या, ते सगळे शिंदे साहेबांसोबत आल्यामुळे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे ते सगळे झाले. त्यामुळे यांच्याकडे कार्यकर्तेच उरले नाही. बरं, तिथे दुसऱ्या पार्टीचं अस्तित्वच संपून गेलं. मागच्या निवडणुकीत कोणी नव्हतंच, मनसे नाही, राष्ट्रवादी नाही, कोणीच नाही. त्यामुळे यांना त्या वॉर्डांमध्ये उमेदवारच मिळाले नाहीत.
आता मी एक तुम्हाला विचारतो, फक्त आमचे आले का? इस्लामिक पार्टीचा कसा आला? बरं ते जाऊ द्या. इंडिपेंडंट आला, एक इंडिपेंडंट अविरोध आला, आम्हाला उमेदवार नाही मिळाला त्या ठिकाणी, कोणालाच नाही मिळाला. आता त्यांनी काय दमदाटी केली का? आम्हाला काय दमदाटी केली त्यांनी? तो इंडिपेंडंट, आम्ही सत्ता पक्षात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आपण घरी बसून राहायचं, पक्ष मोठा करायचा नाही, कार्यकर्त्यांना बॅकिंग द्यायचं नाही, मग कार्यकर्ते कसे उभे राहतील तुमच्याकरता? पण त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये काल 3,000 रुपयाचं पाकिटं वाटताना शिवसेनेच्या लोकांनी भाजपाच्या लोकांना पकडलं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप कुठेही पैसे वाटत नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये तर नाहीच नाही, आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तर आम्ही आणि शिवसेना एकत्रित आहोत. त्यामुळे काही असा घटना घडण्याचं कारणच नाही. बरं देवेंजी, मला माहिती आहे प्रश्न माझ्याकडे खूप आहेत, पण तुमच्याकडे वेळ नाहीये. नाही, प्रचार आहे. त्यामुळे शेवटचा एकच नाव तुम्हाला सांगायचं आहे ह्या पुढच्या 3 प्रश्नांना घेऊन. हे जे काही तुमचे विरोधक या निवडणुकीत उभे झाले, त्यामध्ये सर्वात यशस्वी विरोध कोणी केला असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे, राज ठाकरे की अजितदादा? खरं सांगू का, मी खूप वर्ष विरोधी पक्षात काढलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष काय करू शकतो आणि विरोध कसा करायचा असतो याची PhD माझी आहे. त्यामुळे विरोधक म्हणून तिघही फेल आहेत. तिघही पहिले. बरं बरं, ह्यापैकी तुमचे मित्र आता म्हणजे किमान 2 आहेत, तर आता आणि मीच मित्र हे उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजितदादा, सगळ्यात जवळचा मित्र कोण? पण सगळ्यात जवळचे मित्र एकनाथ शिंदे आहेत, त्याच्या खालोखाल जवळचे मित्र अजितदादा, आणि मग पॉलिटिक्सच्या पलीकडचे मित्र हे राज ठाकरे आहेत, आणि दुरावलेले मित्र हे उद्धवजी आहेत. आता ह्या तिघांचाच आपण निकाल बघूया. कोणाचा स्ट्राईक रेट तुम्हाला वाटतं जास्त चांगला राहील या तिघांपैकी? उद्धव ठाकरे, राज ठाकरे की अजितदादा? स्ट्राईक रेट हा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पॅन महाराष्ट्राचा विचार केला तर अजित पवारांचा या दोघांपेक्षा जास्त राहील. आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे की दुर्दैवाने या अलायन्सचा विक्टीम हा राज ठाकरे ठरतील. या अलायन्समध्ये राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल, उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्राईक रेटमध्ये कदाचित यामध्ये राज ठाकरे सगळ्यात कमी राहतात. देवेंद्रजी, आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीनं मुंबई आमच्या दर्शकांना सुद्धा बघायला मिळाली. आणि मलाही तुलनेनं स्लो मोशनमध्ये हां, कोस्टल रोडवरनं जाण्याची मजा घेता आली. धन्यवाद. थँक्यू.